स्टार्ट. ही आपली शुगर पावडर आहे, दोन्ही शुगर पावडर आहे. याच्यामध्ये आपण मिक्सिंग कसं आहे ते फाइंड आउट करणार आहे. तर फाइंड आउट करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला डायल्यूट HCl घ्यावं लागेल. थँक्यू सर. आपल्याकडे दोन प्रकारचे सॅम्पल आहेत, दोन प्रकारमधून आपण फाइंड आउट करणार. एक शुगरचं टाकलेलं आहे, याच्यामध्ये आपण डायल्यूट HCl ॲड केलेलं आहे. तर याच्यामध्ये काही सुद्धा रिॲक्शन झालेली नाही आहे. ओके, तीच आपण दुसरी शुगर सॅम्पल एक घेतलं. दुसरं शुगर सॅम्पल घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण सेम डायल्यूट HCl ॲड करणार आहोत. कसा गॅस बाहेर येत आहे, गॅस बाहेर येत आहे म्हणजे याच्यामध्ये सरळ भेसळ झालेली आहे, आपल्याला दिसून येत आहे. दुसरं आहे आपलं चहा पावडर. हे आपलं नॉर्मल पाणी आहे. तर पाण्यामधून आपल्याला समजून येईल की जी चहा पावडर लगेच कलर सोडते त्याच्यामध्ये भेसळ आहे, जी चहा पावडर कलर सोडणार नाही त्याच्यामध्ये भेसळ नाही आपल्याला दिसून येईल. तर आपण एक गिरनारची चहा पावडर घेणार आहे, ती पाण्यामध्ये थोडीशी टाकणार आहे. काही सुद्धा चेंजेस झालेला नाही आहे. एवढं मिक्स करू. ओके, तेच आपण एक लोकल घेणार आहोत, लोकल चहा पावडर. लोकल चहा पावडर घेतल्यानंतर हे पाहू लगेच त्यांनी कलर सोडला, म्हणजे याच्यामध्ये सरळ भेसळ आहे हे दिसून येतं. पुढचं आहे आपलं ऑइल. हे आहे ऑइल. ऑइलमध्ये आपण ॲसिड ॲड करणार आहे. ॲसिड ॲड केल्यानंतर काही कलर चेंज होत असेल तर भेसळ आहे, कलर चेंज नाही झाला म्हणजे भेसळ नाही आहे. काही सुद्धा कलर चेंज झाल्यानंतर याच्यामध्ये भेसळ नाही आहे. तेच आपण दुसरं ऑइल चेक करूया. याच्यामध्ये भेसळ आहे सरळ दिसून येते. एवढंच जनजागृती करायची आहे की आपण जे काही खातो ना त्याच्यामध्ये कोणतं पदार्थ आपण भेसळ खातो, कोणते चांगले पदार्थ खातो ते शोधू शकतो आपण. विज्ञानाची गोळी लावून ते वेस्ट इंटरेस्ट टाकलेली सायन्समध्ये खूप काही याचा उपयोग करू शकतो. हे पैशाने ठेवायचं स्टॅम्प म्हणून एक ते लाईट त्याच्यामध्ये पाणी जॉईन केली आणि त्याच्यामध्ये जास्त पैशाला ठेवू शकतो, उपयोग करू शकतो. कारण आपल्याला ही पैशाची स्टॅम्प आहे हे बनवलं आहे. आणि याच्यामध्ये कसं आहे, जास्त परिश्रमाला मुलांना प्रयोग करायला गेले की परत परत द्यायची गरज पडते. नंतर कसं आहे, 4-4 पापडचे स्टॅम्प असतं आवडली एक 5-6 नाळ्यात असतात त्याच्यामध्ये एक संपलेली परत द्यायचं होते. मग एकदा एक भरून दिले एक स्टँड आता बनवतो हे पूर्ण स्टँड आणि हे त्यानं कंप्लीट करावं आणि एक पाईप करून त्यांना बनवून देतो. आणि पाईप असतात ते त्याच्यापासून मुलं इथं प्रयोग करू शकतात. कारण ते खर्च करायचे ह्याच्यामध्ये कसं आहे, ह्याच्यात खर्च करायची गरज नाही ना ह्याची, आणि त्याच्यामुळे ते उपयोग करू शकतो आणि ते मुलं पण करू शकतात. जे प्रयोगशाळेमध्ये आपल्या जे उपकरणं पाहिजे असतात ते उपकरणं काही आपण या टाकावापासून टिकावं म्हणून याचा उपयोग करू शकतो प्रयोगशाळेमध्ये जास्तीत जास्त.
आणि खर्च कमी उपयोग जास्त आहे आणि त्याच्यामुळे कधी मुलं पण हे सहज हाताळू शकतात आणि हे उपकरणं बनवून प्रयोगशाळेमध्ये आपलं परीक्षा देऊ शकतात आणि पास होऊन पुढे जाऊ शकतात. चंचुपात्र कशाचं बनवलं तुम्ही? चंचुपात्र हे प्लास्टिकच्या पात्राचा उपयोग केलोय कारण याच्यामध्ये हे खाली पडलं तरी फुटणार नाहीये. परत चंचुपात्र हे काचेचं असतं, ते फुटल्यानंतर परत उपयोगाला येणार नाही. तो खर्च वाचवण्यासाठी आम्ही याचा उपयोग केलेला आहे या चंचुपात्राचा. आणि मुलांना बसायला स्टूल पाहिजे. आता स्टूल घ्यायला गेलं तर 1000-1200 रुपये खर्च येते, पण आम्ही हे पाईपाचा उपयोग केलोय कारण वापरून फेकून दिलेला आहे. हे 4 पापे एकत्र करून स्टूल बनवू शकतो लॉंग लाईफ प्रयोगशाळांमध्ये आणि हे पडलं तरी फुटणार नाही. आणि हे टेबल आहे, हे टेबल बनवलं हे यूज अँड थ्रो ह्याच्यापासून. हे ह्याचे नाही ना म्हटलं तरी 700-800 रुपये खर्च येतोय. मग हे कसं केलं, हे टाकून दिलं नाही म्हणून का नाही याचा 4 प्रयोग एका ठिकाणी मुलं करू शकतात. असं मोठमोठे प्लाऊड टाकलेले असतात, त्याचं एखादं टेबल बनवू शकतो आपण. तुमचं आहे? अरे वा, छान आहे. ब्लॉक. नमस्ते. इयत्ता 7वी साठी मी हे शैक्षणिक साहित्य बनवलेलं आहे. वर्तुळाचे भाग याच्यामध्ये मी दाखवलेले आहे. सर्वात आधी वर्तुळ म्हणजे काय, तर एखादा कोणताही आपण बिंदू घेतला आणि त्या बिंदूपासून समान अंतरावर बिंदू काढले आणि ते जोडले तर जी वक्ररेषा होऊन आकृती जी तयार होते त्याला वर्तुळ असं म्हणतात. आता ह्या वर्तुळाचे भाग कोणते, तर पहिला आहे वर्तुळ केंद्र. जो वर्तुळाच्या मध्यभागी जो बिंदू असतो त्याला वर्तुळ केंद्र किंवा केंद्रबिंदू असं म्हणतात. कोणत्याही वर्तुळाला फक्त एकच केंद्रबिंदू असतो. दुसरा भाग आहे त्रिज्या. वर्तुळ केंद्रापासून वर्तुळावरील कुठलाही बिंदू घेतला तर जो रेषाखंड असतो तो म्हणजे त्रिज्या होय. अशा अनेक त्रिज्या आपल्याला, असंख्य त्रिज्या आपल्याला काढता येतात. सर्व त्रिज्यांची लांबी ही समान असते.
वर्तुळावरील कुठलेही दोन बिंदू आपण जर जोडले तर त्या रेषाखंडास जीवा असं म्हणतात। जीवा असमान मापाच्या असतात। सगळ्यात मोठी जीवा ही वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी असते, जिला आपण व्यास असं म्हणतो। असंख्य व्यास आपल्याला वर्तुळामध्ये काढता येतात। त्यानंतर वर्तुळाचा परी, वर्तुळाची जी कडा आहे किंवा वर्तुळाचं बाहेरचं जे अंतर असतं त्याला आपण वर्तुळाचा परिघ असं म्हणतो। जीवेमुळे वर्तुळाचे जे दोन भाग होतात त्याला आपण वर्तुळ कंस असं म्हणतो। आता या ठिकाणी हा जो आहे तो लघु वर्तुळ कंस आहे आणि हा उर्वरित जो भाग आहे तो विशाल वर्तुळ कंस असं आपण त्याला म्हणतो। व्यासामुळे या वर्तुळाचे दोन वर्तुळ कंस होतात। हा जो आहे तो अर्धवर्तुळ कंस आपण त्याला म्हणतो। अशा पद्धतीने हे भाग आहे। त्यानंतर हा शेवटचा भाग जो आहे तो म्हणजे स्पर्शिका। वर्तुळाच्या कोणत्याही एका बिंदूला स्पर्श करून जाणारी वर्तुळाच्या बाहेरील जी रेषा असते तिला स्पर्शिका असं म्हणतात आणि अशा असंख्य स्पर्शिका आपल्याला काढता येतात। धन्यवाद। गुड गुड।